जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी दिनांक 19 सप्टेंबर गुरुवार रोजी मुक्ताईनगर येथे भेट दिली असता नियोजित कार्यक्रमांपूर्वी त्यांनी आदिशक्ती श्री संत मुक्ताई समाधीस्थळ कोथळी तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे श्री मुक्ताई साहेबांचे दर्शन घेतले। यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, उमेश निमाडे, शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन आदींसह विविध पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी कोथळी उपसरपंच पंकज राणे व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी श्रीमती चाकणकर यांचे स्वागत केले। तसेच स्वर्गीय प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला देखील भेट देऊन रुपालीताई चाकणकर यांनी सद्भावना व्यक्त केली। बातमीमध्ये पहा त्या काय म्हणाल्या। माननीय सौभाग्यवती रुपालीताई चाकणकर यांचा आपल्या मुक्ताईच्या ग्रुपमध्ये आगमन झालेलं आहे आणि मुक्ताईच्या दर्शनाकरता यांनी सर्व मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट भैयासाहेब तसेच सर्व वारकरी मंडळीच्या वतीने माता भगिनीच्या वतीने या ठिकाणी ताईंचं खूप खूप असं स्वागत करतोय। कुंडलीकवरदाय श्री ज्ञानदेव आदिशक्ती मुक्ताबाई की जय। ग्रामपंचायत कोथळी इलेक्शन चालू असताना इलेक्शन चालू भैयासाहेब उमेदवार सगळं प्रचार करताय। आमच्याकडे एका ठिकाणी आमच्या जेवणाला काढण्यात चालू तिथे बाईक पडलं अर्ध जेवण सोडून सगळे पडा ते वर्ष एक मिनिट पुढे जर मागे कोण का आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या अध्यक्ष समाधीस्थळी आज समाधान वाटते आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायात येत असताना आमचे देऊ आनंदीवरून निघून वारी ज्यावेळेस पंढरीला निघते त्याच्या अगोदर तुमची जळगाववरून मुक्ताईची वारी निघते आणि या ज्ञानदेवांनी मुक्ताई म्हणून भावांच्या पाठीशी उभी राहणारी
भगिनी प्रत्येक बहिणीला जगण्याची प्रेरणा देत असते आणि हा संदेश या ताईंनी आपल्या अभंगातून, आपल्या वाणीतून, आपल्या वर्तनातून समाजाला दिलेले आहे. म्हणून एक आदिशक्तीचं रूप या संत मुक्ताबाईच्या रूपाने आम्हाला भरपूर प्रेरणा देणार आहे. आज दर्शन खूप समाधान वाटते. आम्ही नवीन मंदिरात सुद्धा दर्शन घेतलं, या ठिकाणी दर्शन घेतलं. त्यामध्ये आमचे सर्वांचे रवींद्र भैया असतील, त्या गेली अनेक वर्षांपासून आम्ही रवींद्र भैयांबरोबर काम केले. त्यानंतर त्यांनी सोबत म्हणजे अगदी मंदिरात उभं आलो तर त्या मंदिरात तेव्हा राहणारे एक नंदावीत दिसते, ती इतकी शांत वाटते, तितकी तुमच्याकडे पाहिजे की आम्हाला शांतता वाटते. आज रवींद्र भैया आपले वडील सहकार वर्षी सचिव पाटील यांची पुण्यतिथी आहे. मी त्यांना विनम्र अभिवादन करते. त्यांच्या सहकार वर्षीतून अनेक कामं या माध्यमातून या समाजामध्ये भागामध्ये झाले. त्यांच्या विचारांचा बंध आणि वाटचालीवर आपण आयुष्यभर वाटचाल करत राहिला. एक वारकरी संप्रदायाची पुन्हा आपण सांभाळत आहे. तर त्या माणसाच्या आयुष्यामध्ये पाण्याची जर आहे त्याच्या प्रारंभावरून समजतं कर्म हे त्याच्या प्रारंभावरूनही जातं. आणि मला असं माझा संपर्क आपण मिसळला जात नाही की जोडी व्यक्ती त्यांच्या मिसळला जात नाही. आयुष्यामध्ये समोरही म्हणते त्याचे प्रारंभ येत आहे आणि म्हणून आपलं फार मोठी माणसं आपल्या आयुष्यामध्ये समोरही माणसाचा उदाहरण असतात. आणि हा विचार आपण आपल्या घटनेच्या माध्यमातून सगळ्या समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वजण त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांचा विचार असा समाजापुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला तितकं आयुष्य निरोगी आयुष्य लाभो, दैनिकवान आयुष्य लाभो आणि आपल्या सर्व स्वप्नांना जरूर करण्याचं बळ मिळो ही सदिच्छा या निमित्ताने मी व्यक्त करते. आमदार साहेब देवामध्ये आहे, अतिशय देखणं असं काम या जुन्या मंदिराचं चालू आहे आणि येणारा भाविक असते, भक्त असते, वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांमध्ये एक चैतन्य निर्माण होते की अनेक वर्षांत असलेल्या मंदिराला विविध रूपांमध्ये एक ऐतिहासिक वास्तू म्हणून बदल करण्याचा प्रयत्न आमदार साहेबांबद्दल केला. नक्कीच या वास्तूच्या रूपाने आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा आहे आणि केवळ मुक्ताईचा नाही, वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण करताय. असंच काम आपल्याला बरोबर शुभेच्छा व्यक्त करते. आणि या ठिकाणी कोकळी ग्रामपंचायत आपण या ठिकाणी उपस्थित राहणार पंकज राणे आपण आपले सर्व सहकारी आणि उपस्थित राहणार आपण सन्मान आमचा सगळ्यांचा सन्मान केला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. या बाकीच्या कुणाल या भैया ये रे इकडे या लवकर. कुणाल महिला बसतील या हाँ